मित्रांनो नमस्कार. विठ्ठलाची महती सांगताना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी खूप सुंदर अशी एक रचना केली आहे. काही देवतांना अंगारे धुपारे लागतात, दागदागिने लागतात, मात्र पांडुरंगाला केवळ भक्ती लागते. त्याचा कुणावरही कोप होत नाही. कानोड देवता म्हणजे ज्या देवतांना काही ना काही लागतं अशा देवतांबद्दल लिहिताना कवयित्री बहिणाबाई असं म्हणतात, अरे कानोड कानोड सदा रुसते फुगते, अंगावरती ले आले सर्व दागिने मागते. अरे दागिने मागते हिची हौस फिटे नाज, अशी कशी नीता तेल तिले गान गाती रोज. माय कानोड कानोड मानसाची जमे थाप, देखा वाजई वाजई सर्व फुटले रे डफ. अरे पाह्य जरा पुढे आली पंढरीची हुडी, पाहिसन झाली कशी तुझी कानोड कानोडी. माय कानोड कानोड काय देवाच रे सोंग, खरा देवामधी देव पंढरीचा पांडुरंग. पुढे बहिणाबाई असं म्हणतात, अरे एकनाथासाठी कसा चंदन घासतो, सावत्याच्या बरोबर खुरप हातात धरतो. बोधल्याच्या शेतामधी दान देतो खंडी खंडी, झाला इठोबा महार भरे दामाजीची हुंडी. कबीराच्या साठी कसा शेलेईनी झटपट, जनाबाई बरोबर देव चालये घरोट. कुठे तुझी रे कानोड, कुठे माझा रे इठोबा, कुठे निंबाची निंबोई, कुठे बोराशाचा आंबा. बोरशा नावाची आंब्याची एक जात आहे आणि निंबाची निंबोई आणि बोरशाचा आंबा याची तुलना होऊ शकत नाही. आणि हे म्हणत असताना शेवट जेव्हा कवयित्री बहिणाबाई करतात त्या असं म्हणतात, अरे इठोबा सारख देव दैवत एकच, चला घ्या रे दर्शन निघा पंढरीला आज. चला घ्या रे दर्शन निघा पंढरीले आज. धन्यवाद.